गुड मॉर्निंग. एवढ्यात ना मी या बेसिनमुळे खूप जास्त परेशान झाले आहे. बेसिनमध्ये भांडी धुवायला घेतलेत की पूर्ण पाणी खाली जातं आणि फरशी पूर्ण ओली होऊन जाते. पुसल्यानंतरही ते ओलंच होऊन जातं. त्याच्यामुळे मी ही एक ट्रिक केली आहे. काल मी पुरी बनवली होती, तर व्हिडिओच्या चक्करमध्ये सर्व पुऱ्या म्हणजे ज्या टाकल्या होत्या आता तेलामध्ये त्या अशा थोड्याशा जळल्यासारख्या झाल्या होत्या आणि छोट्या एकावर एक एकावेळेस तळून घेईल म्हणून असं बनवलं होतं. पण काय करणार, सगळं चिपकून गेलं. एकमेकांना पोळ्या त्या चिपकून गेल्या पुऱ्या. आता अशा पद्धतीने सर्व तळून घेतल्या आणि मग माझा दिवस असा काहीसा गेला. रेहानच्या छोटेपणीची ही क्लिप मला टाकावीशी वाटली, कारण इतका तुरु धावत होता ना, खूपच मला त्रास द्यायचा तो लहान असताना. आणि चेहरा इतका जास्त खराब झाला आहे. तर माझ्या बहिणीने मला म्हटलं की ताई, कडुनिंबाचा पाल्याचा रस पिझ्झा, म्हणून मी कडुनिंबाच्या पाल्याचा रस बनवला. पण माझी पिण्याची मात्र हिंमत नाही झाली. बनवला वगैरे सगळं काही केलं, पण मी तो चेहऱ्याला लावला, म्हणजे काळवटपणा चेहऱ्यावरचा जाईल म्हणून सगळं काही ट्राय करून झालेलं. बरं झालं माझ्या भिंती रंगण्यापासून यांचा बचाव करण्यासाठी मी हा बोर्ड घेतला. म्हणून सकाळी सकाळी तुम्ही देखील असा नाश्ता करता का? इथे माझा नाश्ता झाला आहे आणि आता भांड्याची आवरावर झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.